मयूर हिमांशु, मितेश पाटील, गुड्डू जयस्वाल, हितेश पाटील, विनेश पाटील, अमोल पाटील, अमोल भोईर, विकास पाटील, चिराग, तदनंतर विलास पाटील, गिरीश पाटील, सोहम हुमणे, वीर म्हात्रे, या सर्वांचं आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय। या स्पर्धेचे आयोजक आपल्याला पाहायला मिळतात। या स्पर्धेच्या माध्यमातून चेंडू व बिस्लेरीची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था आदरणीय दानशूर व्यक्तिमत्व प्रवीणजी भगत साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेले आहे। त्यांना सुद्धा मानाचा मुजरा असेल। दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहू शकाल खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे। दोन संघांमध्ये सामना क्रमांक 3 आपल्या सर्वांच्या भेटीला येत असताना समता यंगस्टर सातिवली हा संघ 2 हात करताना आपण पाहू शकाल। खूप चांगल्या प्रतिक्रिया दिल्या। ज्यावेळेला मनीजी पाटील यांनी मात्र त्यांची इंटरव्ह्यू घेतली तेव्हा त्यांनी सांगितलं, माझी मात्र एक स्वतःची ओळख अशी करायची आहे की मात्र कोणताही खेळाडू आयडियल बनला पाहिजे। हे तुमच्याकडे पोटेन्शियल असायला हवं, तुमच्याकडे ते कॅलिबर असायला हवं आणि अशा वेळेला मात्र तुम्ही स्वप्न ते पूर्णता न्यायला हवं। असे कमी प्रमाणात खेळाडू स्टेटमेंट देत असतात कारण त्यांच्याकडे तेवढं कॅलिबर असतं। खूप चांगलं क्रिकेट भव्य दिव्य मंच आपल्याला पाहायला मिळतं शामियाने आपण पाहू शकाल आणि आमचे ग्रामस्थ मंडळी टिवरीचे या ठिकाणी आपण पाहू शकतात। आमच्या मुख्य मंचावर कुणाल पाटील गुणलेखकाचा लेखाजोगा आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये त्यांचं सुद्धा वेलकम आहे। या अगोदर नंदकुमार यांना आपण पाहिलं, एक चांगले खेळाडू आणि गुणलेखकाची भूमिका सातत्याने आपल्याला पाहायला मिळते। रण रण तर रखरखत ऊन माथ्यावर घेऊन या मॅचचा आनंद घेत असताना आपण पाहतोय एक चांगलं क्रिकेट आहे। क्रिकेटच्या माध्यमातून सातत्यपूर्ण आपण पाहू शकाल आर के एंटरप्राइजेस स्टँड रणजितजी किनी साहेब यांनी सुद्धा विशेष सहकार्य या स्पर्धेला केलं गेलंय। कालच्या दिवसात मोहनदादा पाटील या ठिकाणी उपस्थित होते। द ग्रेट मराठा चषक खूप छान पद्धतीने पार पाडला गेला की आपण मॅचच्या दिशेने जाणार आहोत। 2 फलंदाज सुद्धा त्या ठिकाणी रेडी झाले, 2 पंच आहेत आणि एकविरा स्पोर्ट्स नायगाव चला लगेच क्षेत्रक्षण सजून घ्या। वेळेची दिरंगाई न करताना टीसीपी लाईव्ह च्या माध्यमातून ही स्पर्धा पुढे येत असताना आपल्याला पाहायला मिळते महेंद्र भगत आणि त्यांच्या संपूर्ण टीम जेवढं कौतुक करावं तेवढं कमी। सातत्याने कन्सिस्टन्सी ते सुद्धा बाळगतायत आणि त्यासाठी मात्र खूप छान पद्धतीने तुमच्याकडे तेवढं पोटेन्शियल असायला हवं। क्वांटिटीपेक्षा क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट। ती जिद्द तुमच्या अंगी असायला हवी आणि सातत्याने बिझी शेड्यूल आपल्याला पाहायला मिळतं। या क्रिकेटने व्यवसाय सुद्धा खूप चांगल्या प्रकारचं दिलंय तुम्हा सर्वांना। खरोखरच चांगलं व्यासपीठ दिलंय तुम्हा आम्हाला सर्वांनाच आणि यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा बरेचसे श्रोते जुडले गेलेत। आज व्ह्यूवर्स जर बघितलं तर 9000 पेक्षाही जास्त व्ह्यूवर्स आजच्या दिवसात आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि हेमेंद्र घरत व गावदेवी चांदीप यांच्या माध्यमातून या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात। खूप सुंदर असं आयोजन या स्पर्धेचं, अशा पद्धतीने त्यांनी वक्तव्य केले, कमेंट्स दिलेत या स्पर्धेकरता। धन्यवाद हेमेंद्र घरत सर, तुम्ही या स्पर्धेला लाईव्ह स्वरूपात बघतायत। मंगलदास घरत यांना आपण पाहू शकलात। तदनंतर आपण पाहिलं हितेश किनी विठ्ठलवाडीवरून, विपुल गावड चांदीपुरून मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। खूप चांगले श्रोते मात्र जे असतात, फॅन फॉलोविंग सुद्धा आपण पाहू शकाल। नवनाथ कदम जे कालच्या दिवसात उपस्थित होते त्यांनी सुद्धा मात्र मॅचला या स्पर्धेला जरूर शुभेच्छा दिल्या। ती आपण मॅचकडे वळूया। पहिला चेंडू खूप सेन्सिबल क्रिकेट प्रज्ञेश या वेळेला मात्र खेळत असताना पाहायला मिळतोय। प्रज्ञेश एक चांगलं कॅप्टन सुद्धा आहे आणि खूप चांगलं वक्तव्य सुद्धा करत असतो। वसीफाडा चषकामध्ये मी सुद्धा त्याची इंटरव्ह्यू घेतली, त्यावेळेला खूप चांगल्या प्रकारच्या प्रतिक्रिया। अशा प्रकारचे कॅप्टन बनायला हवेत कारण जेव्हा तुमच्याकडे माईक येतो त्यावेळेला त्या स्पर्धेचं कौतुक करायला हवं। तुमचं डेडिकेशन क्रिकेटमध्ये काय आहे हे मात्र द्यायला हवं। गेल्या मॅचमध्ये प्रताप भोईरची बॅट तळपली आणि अक्षरशः मात्र पहिलं अर्धशतक 14 चेंडूमध्ये साजरं केलं ते प्रताप भोईरने आणि पुण्याच्या एकदा मात्र दर्शवलं। 17 चेंडूमध्ये 57 धावा, काय जबरदस्त आक्रमकता दाखवली आणि पुण्याच्या एकदा दाखवलं टायगर अभी जिंदा आहे असं दर्शवत असताना ओल्ड इज गोल्ड।
ऑन साइडला फटका चांगला आहे, जबरदस्त आकाशच्या बॅट मधून निघालेला हा खणखणीत दर्जेदार विशाल कोळीवर पहिल्या मात्र ह्या चेंडूवर आपण पाहू शकतायत आकाश फेस करत असताना 6 धावा दर्जेदार. लोअर फुल टॉस बॉल होता प्रमोद सर आणि त्या चेंडूला स्विंग केलंय. 6 धाव मिळत आहेत. जबरदस्त फटका यावेळेला आपण पाहू शकला. टप्पापर्यंत सरळ चेंडू निघून जातोय पाठीमागे, एकदा वर्जित केली जाते. आकाश जबरदस्त खेळाडू आपण पाहू शकता. धावा या फलकावर 8 धावा आपण पाहू शकतात. 8 रन्स ऑन द बोर्ड लागले. आता 3 चेंडूचा खेळ झालाय. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे दोन संघांमध्ये. अतिशय मात्र जयप्रकाश कोळी यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्यात नायगाववरून आणि खूप चांगल्या प्रकारचं यावेळेला बॅकफुटला जाऊन हलक्याशा हाताने टॅप केला जातोय. रुपेश कोळी ॲज अ कॅप्टन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आज कव्हर पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षण करत असताना ॲज अ बॅटर अँड ॲज अ कॅप्टन म्हणून खूप चांगली किमया साध्य करत असताना मी त्यांना नेहमी ॲज अ वेल स्कीपर म्हणून ज्यांना मी म्हणत असतो. जयप्रकाश कोळी एकविरा स्पोर्ट्स नायगाव खूप चांगल्या प्रकारचं मात्र आतापर्यंत ओनर आहेत आणि ज्यांनी आम्हाला गिफ्ट दिलं होतं एकविरा स्पोर्ट्स नायगाव चषकामध्ये, त्यांचं खूप खूप आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. यावेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट आकाशच्या बॅट मधून गौतम गंभीर कॉपी बुक स्टाईल मध्ये चेंडूला वळवलं गेलंय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा या ठिकाणी मिळतील आणि दुहेरीच्या माध्यमातून समता यंगस्टर सातिवली संघ जाऊन पोहोचतोय 11 धावा 11 रन तक. नायगाव परेरा नगर यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा आल्यात सर्व खेळाडूंना. नवनाथ कदम यांच्या माध्यमातून ऑन साइडला आकाशच्या बॅट मधून खूप सुंदर दर्जेदार हा फटका. तेवढंच उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण निमेश सामने त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण होत असताना 2 धावा मिळतील आणि विशाल कोळी या पहिल्या षटकामध्ये थोडासा यावेळेला निराश असेल आपल्या कामगिरीवर, कारण सफलता प्राप्त झाली नाही. कारण एक ओपनिंग बॉलर म्हणून प्रत्येक गोलंदाजाची अपेक्षा असते की पहिल्या षटकामध्ये मला 10च्या आतमध्ये धावा रोखायच्या आहेत, मला पहिली 1 ते 2 सफलता मिळवायच्या आहेत आणि त्यासाठी मात्र तुमचा हा कॉन्फिडन्स लेवल खूप मायने राखतो. पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झालं 13 धावा. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि दीपेश स्मृती चषकामध्ये या ऐकूया दीपेश टायटल सॉन्ग. खूप चांगल्या प्रकारचं आपण पाहू शकाल. प्रथम फलंदाजी करताना आपण पाहू शकतायत खूप चांगलं क्रिकेट. दीपेश स्मृती चषक 2022चा हा शानदार सोहळा सामना क्रमांक 3 आपल्या डोळ्यासमोर रंगताना आपण पाहू शकतायत. पहिले 2 सामने आपण पाहिले. या अगोदर जय बजरंग टिवरी संघाने मात्र पहिला सामना विन झाला. तदनंतर दुसऱ्या सामन्यामध्ये जबरदस्त दीपेश स्मृती टिवरी हा संघ मात्र दोन्ही टिवरीचे संघ मात्र पुढे आलेत. यावेळेला आकाशच्या बॅट मधून फटका चांगला होता परंतु उंची जास्तीत जास्त प्राप्त झाले. निमेश सामने पुढे सरसावला होता, चांगलं जजमेंट नव्हतं. अमर कोळी बॅकअपसाठी येत आहेत. तत्पूर्वी मिळतील फक्त 2 धावा आणि दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 16 धावा 1.3 चेंडूच्या समाप्तीनंतर. पार्टनरशिप खूप महत्वपूर्ण भूमिका असते क्रिकेटच्या माध्यमातून, कारण एखाद्या बिल्डरला जर चांगली इमारत बांधायची असेल तर फाउंडेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट. पाया त्याला मजबूत करावा लागतो. तसंच क्रिकेटमध्ये पहिल्या सलामीवीरांनी चांगली सुरुवात दिली तर मिडल ऑर्डरचे फलंदाज खूप चांगल्या प्रकारचे मात्र एन्जॉय करत असतात खेळपट्टीवर. तो कोणताही दडपण घेत नाहीत, प्रेशर घेत नाहीत आणि संघर्ष करावा लागतो क्रिकेटच्या मैदानात. कारण खेळाडूंनो संघर्ष हा तुम्हालाच करावा लागतो, कारण लोक संघर्ष पाहत नाहीत तर तुमचा रिझल्ट पाहतात, निकाल पाहतात. अगोदरच खेळले होते हा स्ट्रोक आणि चेंडू मात्र निघून जातो शैलूच्या हातामध्ये. गुड डिलिव्हरी बाय संजित, अपकमिंग यंग टॅलेंट म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. आताचे खेळाडू खूप फास्ट आपल्याला पाहायला मिळतात, कॅप्चर करत असतात. सातत्याने आपण पाहिलंय
16 धावा 1.4 चेंडूचा खेळ झालाय. संजीतच्या हातखंडामधून चेंडू फेकून झालेत आतापर्यंत दुसऱ्या षटकातील 4. पुन्हा एकदा गोलंदाज राऊंड द विकेट येत असताना पुन्हा एकदा जबरदस्त गोलंदाजी. पहा, आत्ताच्या क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं तर ऑफस्टूमच्या बाहेर हे लेंथ अँड लाईन, तुम्हाला एकच लेंथला गोलंदाजी करायची. जर तुमच्याकडे स्विंग नसतील तर तुम्ही लेंथ टू लेंथ गोलंदाजी करा, विकेट टू विकेट गोलंदाजी करा. ॲब्सोल्युटली सुपर फॅन्टॅस्टिक बॉलर बनतील, यात काही तीळ मात्र शंका नाही आहे. परंतु त्यासाठी तुमची मेहनत ही खूप महत्त्वाची भूमिका आहे. कारण जगातील सर्वात अनमोल रत्न कोणता आहे तर मेहनत, कष्ट. यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटचा टॉप एज. शैलेंद्र घोडेकर पुढे सरसावतोय. शैलू 1 2 3 आणि शेवटच्या मोमेंटला मात्र यावेळेला जीवनदान मिळालंय आणि आकाशला यावेळेला दर्शवलं जरूर आयुष्यमान भवचा आशीर्वाद येत असताना की आकाश तू चांगली फलंदाजी कर. कारण कोणताही खेळाडू जाणून बुजून सोडत नसतो. एकतर त्याचं कॉन्सन्ट्रेशन खचतं, जजमेंट चुकतं, एकतर त्याची आय साईट डळमळीत होते. धावसंख्या जाऊन पोहोचते. 2 षटकांचा खेळ झालाय. समता यंगस्टर सातिवली संघाची 17 धावा. कोणताही फलंदाज बाद झाला नाही, परंतु गोलंदाजाने यावेळेला खूप चांगली गोलंदाजी केली. भरीव कामगिरी करत असताना विलक्षण कामगिरी केली. संजीतने अवघ्या फक्त 4 धावा या ठिकाणी खर्च केल्या. तिसऱ्या षटकात यावेळेला मात्र पहिला चेंडू फेकण्यासाठी निमेश सानने तयार आहे. तत्पूर्वी जाऊया आपण बिपिन यांच्याकडे. जगदीश पाटील तुषार चौधरी आहेत आयोजक. ध्रुव तारा स्पोर्ट ट्युरी गावाचा आहे हो संयोजक. आयो संयोजक, आयो संयोजक. सोडून गेला यारो कयार. थँक्यू विजय. अजून एक स्पर्धा येत असताना श्री हनुमान मंडळ टिवरी आयोजित उपसरपंच चषक बुधवार दिनांक 20 एप्रिल ते शुक्रवार 22 एप्रिल 2022 रोजी आयोजित करण्यात आलेली ती स्पर्धा आपण सातत्याने पाहतोय. खूप चांगलं आयोजन नियोजन या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतं. आयोजक या स्पर्धेचे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ठिकाण स्वर्गीय गंगाधर मालजी भुईर मैदान टिवरी आपल्याला पाहायला मिळतं आणि प्रथम पारितोषिक 50,000 रुपये आहे. रवी ठक्कर जे आपल्याला पाहायला मिळतात ध्रुवतारा टिवरी संघातून सातत्याने चांगला. आज दीपेश स्मृती टिवरी या संघातून ते आयोजक आपल्याला पाहायला मिळतील या स्पर्धेचे. धावांची गती फलकावर 17 धावा 17 रन्स. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये यावेळेला पाहायला मिळतं. चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. खूप चांगला फटका. विशाल नाईक यांचा इशारा येतोय. यस, बिग ब्लास्ट. 6 धावा. गुड शॉट. मूर्ती चषक ठेवला या मानाचा ट्युरी गावाला. दीपेश मूर्ती चषक ठेवला या वसई तालुक्याला. मूर्ती चषक ठेवला या मानाचा ट्युरी गावाला. दीपेश मूर्ती चषक ठेवला या वसई तालुक्याला. येते हो आज दीपेशनाची साऱ्यांना आठवण. आठवणीचा चषक त्याच्या ठेवलाय हा महान. ठेवलाय हा महान. चषक ठेवलाय हा महान. थँक्यू. वेलकम बॅक. 23 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. आकाशची बॅट यावेळेला बोलू लागले कारण या खेळाडूकडे तेवढं पोटेन्शियल आहे. मी जवळून या फलंदाजाची फलंदाजी पाहिले. जबरदस्त आक्रमकतेचा सितारा. भरपूर अर्धशतक या खेळाडूच्या नावावर पाहायला मिळतात. सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग. साधं राहणीमान परंतु उच्च विचार, परंतु विकेट घेण्याची कला सुद्धा आहे निमेश साधनेकडे. ऑन साईटला एक धाव तर निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. अमर कोळी मात्र फार वेगाने निघून जात आहेत आणि तत्पूर्वी निमेशकडे चेंडू कलेक्ट करताना तत्पूर्वी सुरक्षित क्रीजमध्ये मात्र तैनात आपल्याला पाहायला मिळतोय आकाश. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 21 धावा 10 चेंडू मध्ये 21 धावा आणि संघाची धावसंख्या 24 धावा या फलकावर पाहायला मिळतात. 2.2 चेंडूचा खेळ झालाय. समता यंगस्टर सातिवली हा संघ प्रथम फलंदाजी करताना टॉस हरल्यानंतर आपण पाहू शकाल चांगलं सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळलं जातंय. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. दोन्ही संघ मातब्बर. टेनिस क्रिकेटमध्ये आमने सामने प्रथमतः भेटतायत. अर्थातच एकमेकांचे डावपेच गेम प्लॅनिंग माहीत नाही आहेत. ऑन साईडला षडंपूलचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू इंटू द गॅप मध्ये यावेळेला खेळून काढलाय. डायगोला बीट करून चेंडू मात्र फार वेगाने
निघून जातोय. 4 धावांकरता चौकार 4. सबसे अलग अशी झलक होती या टिवरी गावात. सबसे अलग न्यारी झलक होती या टिवरी गावात. असा दीपेश पाटील दादा आमचा बसलाय मनात. धावांची गती जर आपण पाहिली तर 28 धावा 2.3 चेंडूचा खेळ झालाय. निमेश सान्ने आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. मोरेश्वर सान्ने यांचे सुपुत्र ऑफ साईडला फटका चांगला आहे, मात्र ड्राईव्ह खेळला जातोय इंटू द गॅप मध्ये. विशाल कोळी पुढे सरसावतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा प्रज्ञेशच्या बॅटमधून येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. समता यंगस्टर सातिवली संघाची 30 या धावसंख्येवर. 10 चेंडूमध्ये 21 धावा आकाशच्या बॅटमधून आणि प्रज्ञेशच्या बॅटमधून 6 चेंडूमध्ये 9 धावा. आतापर्यंत एक्स्ट्रा चेंडू फेकलेला नाहीये, ही खासियत राहिले एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघाची. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, चेंडू मात्र त्यावेळेला निघून जातोय. मात्र पुढे सरसावतायत या वेळेला आपण पाहू शकाल मिस्टर सनी बोकाळे त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत. चांगले ॲज अ बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, ॲज अ फिल्डर म्हणून खूप चांगल्या प्रकारचं वर्क करतोय प्लेइंग 11 मध्ये. धावसंख्या फलकावर 31च्या घरात जाऊन पोहोचले गेले. 2.5 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय. विकेट मिळत नाहीये, डोकेदुखी ठरले गेलेत आतापर्यंत आपण पाहू शकतायत. खेळपट्टीवर मात्र जणू काही खेळपट्टी या 2 फलंदाजांच्या प्रेमात पडले. खोलवर चेंडू होता, स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. शॉर्ट लेगला चेंडू वळतोय, शैलू मात्र चेंडूला उचलतोय. तत्पूर्वी 1 धाव अर्जित केली जाते आणि एकेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 32 धावा. या षटकामध्ये 15 धावा तब्बल पाहायला मिळाल्या. 3 षटकांचा खेळ झालाय. 32 धावा. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये यावेळेला ड्रिंक्स ट्रॉली जाईल. तत्पूर्वी आपण जाऊया बिपिन यांच्याकडे. एक सुंदरसं सॉन्ग या ऐकूया. टिवरी गावात. असा दीपेश पाटील दादा आमचा बसलाय मनात. 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 जाण्यानं तुझ्या झालं या दुःख दिनेश भावाला. सोडून गेला दीपेश भाऊ टिवरी गावाला. टिवरी गावाला सोडून गेला टिवरी गावाला. आठवण तुझी येते ही मुलगी चटुली दीदीला. आठवणीतील पप्पा. मात्र यावेळेला सुंदर सॉन्ग आपण पाहिलं. कधी खिस्सा रिकामा असला तरी कोणत्या गोष्टीला नाही म्हणाले नाही. माझ्या पप्पासारखा मनाने श्रीमंत मी दुसरं कोणाला पाहिलं नाही. दीपेश पाटील कैलासवासी आपण पाहू शकलात आणि त्यांच्या प्रित्यर्थ ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खूप सुंदर बॅनर्स कटआउट्स आपल्याला पाहायला मिळतोय. चिमुरडीचं मात्र यावेळेला आपण फोटो आठवणीतील पप्पा असं टायटल आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यांच्या प्रित्यर्थ आठवणींना उजाळा देण्यासाठी टेनिस क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला. कैलासवासी दीपेश पाटील आणि प्रित्यर्थ ही स्पर्धा आपण पाहतोय दीपेश स्मृती चषक 2022. यानंतर देवांश 11 वसई कोळीवाडा आणि अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र या 2 संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळणार आहे. तर दोन्ही संघाचे कॅप्टन जर उपस्थित झाले असतील तर प्लीज आपण या. देवांश 11 वसई कोळीवाडा संघाचा कर्णधार प्लीज आले असतील तर प्लीज या. आपण लगेच रिपोर्टिंग करा. आमच्या आयोजकांशी संपर्क साधा लगेच, कारण 2 षटकानंतर आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस करणार आहोत. 32 धावा झाल्या 3 षटकांचा खेळ. ड्रिंक्स ब्रेक नंतर जाऊया आपण थेट मैदानाच्या आतमध्ये. आकाशचा हा फटका लॉंग ऑफ कडे चेंडू. डायगो त्या ठिकाणी मात्र उपस्थित आहे, तैनात आहे. गुड कॅच. फलंदाज बाद होत असताना आपण पाहू शकताय आकाशच्या खेळीला पूर्णविराम. स्टँड अँड डिलिव्हर शॉट खेळण्याचा प्रयत्न केला आणि फलंदाज यावेळेला फसतोय. मिळते संजितला विकेट. गुड बॉलिंग बाय संजित. जीवा भावाचा लय
असा दीपेश पाटील दादा आमचा बसलाय मनात 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 थँक्यू वेलकम बॅक. धावांची गती फलकावर 32 धावा, एक गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते. 3.1 चेंडूचा खेळ झालाय. संचितने मात्र जबरदस्त गोलंदाजी केले. सुपर बॉलिंग. आपल्या बोटांतील जादू दर्शवत असताना सातत्य काय असतं, कारण नेहमीच डोक्यात तुम्ही जर भूतकाळ ठेवत असतील तर नक्कीच येणारा वर्तमान काळ हा सुद्धा खराब जातो. गेलं झालं ते विसरून नव्याने सुरुवात करणं हे क्रिकेटने तुम्हा आम्हा सर्वांना शिकवलंय. म्हणून तुमची कन्सिस्टन्सी इज मोस्ट इम्पॉर्टंट. ऑफ साईडला फटका चांगला, इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळाला. चेंडूला मात्र यावेळेला पाठवलंय. परशुराम पाटील आमचे पंच यावेळेला इशारा करतायत, यस सिग्नल करतायत, यस डेफिनेटली चौकार मिळेल. 4 धावा. गुड शॉट बाय प्रग्नेश. दीपेश स्फूर्ती चषक ठेवलाया मानाचा टिवरी गावाला दीपेश स्फूर्ती चषक Thank you, ठेवलाया. या स्ट्रोकवर थोडीफार मला मात्र दिनेश कार्तिकची आठवण आली. अशा प्रकारचा स्ट्रोक खेळला गेला. वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्नात होता आणि दिनेश कार्तिक कॉपीबुक स्टाईल मध्ये चेंडूला वळवलं. चौकार येतोय. 4. पुन्हा एकदा बॅकलिपचा उपयोग केला होता. बॅटचं टॉप एज आणि गली रिजन मध्ये कोणती चुकी करत नाहीये. ऍज अ कॅप्टन, ऍज अ बॅटर, ऍज अ फिल्डर, ऍज अ कीपर म्हणून रुपेश कोळी. गुड कॅच. फलंदाज बाद प्रग्नेश याच्या खेळीला पूर्ण विराम. बॅक टू द डगआउट. गॉन. मानाचा टिवरी गावाला दीपेश स्फूर्ती चषक ठेवलाया वसई तालुक्याला. क्रिकेटचे सामने नावाने त्याच्या ठेवलं ग्राउंडवर दीपेश फाउंडेशन टिवरी गावाचा आहे हो एक नंबर आहे हो एक थँक्यू थँक्यू. साई विराज ट्रान्सपोर्टचे मालक आदरणीय रोशनजी पाटील व विशाल पाटील यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य 2100 अर्थातच 2100 रुपये आलेले आहेत. मंडळ त्यांचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतायत. थँक्यू व्हेरी मच. आपलं मोलाचं सहकार्य आपलं या ठिकाणी लाभलं त्याबद्दल हृदयाच्या अंतकरणापासून आयोजकांच्या वतीने आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. संदीप घाटाळ अँड गोविंदा. नोचा इशारा पंचांनी मात्र या वेळेला जरूर लाऊड नो आपण पाहू शकतायत. आपल्या मुखातून मात्र परशुराम पाटील या वेळेला दर्शवत असताना यस आपल्याला पाहायला मिळालं. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 39 या धावसंख्येवर 39 लॉस ऑफ 2 विकेट. इथून मात्र थोडासा धावांचा वेग वाढवावा लागेल. कोणत्या तरी फलंदाजाला रिस्क घ्यावी लागेल, कारण येणारे चेंडू आता मात्र 9 पाहायला मिळतील. 9 चेंडूमध्ये काय एक्सपेक्टेशन असेल, खूप अपेक्षा वाढल्या असतील डगआउट मधून. फ्रीडचा चेंडू टप्पा पडल्यानंतर कसं हाळायचं यावेळेला संचितने दर्शवलं गेलं. ऑफस्टंपच्या बाहेर जेवढं तुम्ही ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूला पिच करतील तेवढं बेनिफिट हे स्वतःला आणि संघाला मिळेल. स्वतःला कशा पद्धतीने मिळेल तर तुमचा इकॉनॉमी खूप चांगल्या प्रकारचं यावेळेला सुधारेल. आणि जेव्हा इकॉनॉमी चांगल्या प्रकारचा सुधारतो त्यावेळेला ऑटोमॅटिकली तुम्ही मात्र जास्तीत जास्त डॉट चेंडू टाकण्यामध्ये यशस्वीरित्या पार पाडले जाता. ऑन सायकल स्पर्धा पाहायला मिळाली आणि जे आज सीमारेषेवर संरक्षण करतायत ते त्या ठिकाणी उपस्थित झाले होते. आर्मी बंधू, भारतीय जवान आपल्याला पाहायला मिळाले. पुन्हा एकदा गोलंदाज ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूला पिच केलं गेलं होतं. संचितची ही खासियत आहे, ही स्पेशालिटी आहे. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूला पिच करणं, तिथून थोडासा टर्न प्राप्त करणं आणि खऱ्या अर्थानं हेच कौशल्य पाहायला मिळतं. 4 षटक 10च्या ॲव्हरेजने 40 धावा आतापर्यंत पाहायला मिळतात. संत यंगस्टर सातिवली या संघाची स्थिती 12 धावा देऊन 2 गडी बाद केले. 6चा इकॉनॉमी यावेळेला पाहायला मिळालं. गुड बॉलिंग बाय संचित. हॅट्स ऑफ असेल
थँक्यू थँक्यू वेलकम बॅक. मानाची सन्मानाची अभिमानाची प्रतिष्ठेची स्पर्धा अर्थातच दीपेश स्मृती चषक 2022 आपण पाहतोय. अप्रतिम गुड डिलिव्हरी सुरेख कपिलचा बोलबाला राहिलाय टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. डंका वाजलाय या गोलंदाजाचा, परंतु एकविरा नायगावच्या मैदानात थोडंसं बॅकफुटला गेला होता, परंतु चांगलं क्रिकेट मात्र आमदार चषकामध्ये बॅकफुटला गेला होता आणि त्यानंतर स्वतःला सावरलंय. प्रयत्नांची पराकाष्ठा फलंदाज करतायत यावेळेला. ऑन साईडला फटका चांगला आहे. डायगो कॅच नंबर 2 येईल का तर नाही. शेवटच्या मोमेंटला मात्र यावेळेला झेल सुटतोय त्या ठिकाणी आणि तत्पूर्वी 3 धावा येत असताना आपण पाहू शकाल. धावांची गती 3च्या मदतीने. एक झेल किती मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट असतो ते मात्र तुम्हाला सर्वांना सांगण्याची गरज नाहीये, कारण कॅचेस विन द मॅचेस. भारतीय संघाकडून एकनाथ सोलकर, मोहम्मद अझरुद्दीन हे मात्र जेव्हा खेळाडू मात्र एक काळ ज्यांनी गाजवला गेला आणि तदनंतर जेव्हा मात्र मोहम्मद कैफ आणि युवराज सिंग सारखी ही जोडी आली मैदानात, भारतीय संघामध्ये प्रवेश केला आणि तेव्हापासून जो क्षेत्ररक्षणाचा दर्जा खूप वाढला गेला. ऑन साईडला फटका चांगला आहे. इंटू द गॅप मध्ये चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. विशाल नाईक यावेळेला दर्शवतायत यस इट इज अ 4 रन. चौकार 4. नावानं तुझ्या स्थापन केलंय दीपेश फाउंडेशन. सारेच तुझे काढीती मित्र तुझी ती आठवण. तुझी ती आठवण काढीती तुझी ती आठवण. हर्षाली ताईच्या दीपेश दादा बसला या मनाने. असा हा दीपेश दादा होता लाखो दिलाची जान. लाखो दिलाची जान. चौकार येतोय. पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू 3 धावा, तिसऱ्या चेंडूवर चौकार. धावसंख्या 47 धावा. यावेळेला हेलिकॉप्टर शॉट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, प्रॉपरली टायमिंग साध्य झालं नाही आणि तत्पूर्वी मात्र यावेळेला फलंदाज बॅट हवेत असताना मात्र यावेळेला चेंडू स्टंपला स्पर्श केला आणि फलंदाज या ठिकाणी बाद होताना मिस्टर संदीप या ठिकाणी आपण पाहू शकाल. 48 धावांवर तिसरा धक्का. चेंडू फेकून झाले 4. शेवटचे 2 चेंडू शेष. स्फूर्ती चषक ठेवलाया मानाचा टिवरी गावाला. दीपेश स्फूर्ती चषक ठेवलाया वसई तालुक्यात. स्फूर्ती चषक धावसंख्या 48 धावा, 3 गडी बाद. बिपिन भोईर यांचं सुंदर डीजे वाजंत्र पाहायला मिळतं, कारण जेव्हा माईक सिस्टम चांगली असेल, डीजे सिस्टम चांगली असेल तर नेहमीच आम्ही 100% देत असतो. यावेळेला ऑन साईडला फटका चांगला आहे. सरळ चेंडूला मात्र पुलच्या फटक्यात कन्वर्ट केलं. मॅग्निफिसंट टायमिंग. दिस इज अ ब्युटिफुल टायमिंग. ह्यूज 6 धावा. जगदीश पाटील तुषार चौधरी आहेत आयोजक. ध्रुव तारा स्पोर्ट टिवरी गावाचा आहे हो संयोग. 54 धावा, 3 गडी बाद. जबरदस्त गोविंदाची बॅट बोलू लागले मैदानाच्या आतमध्ये. कमबॅक करण्याची संधी मिळाली आणि या वेळेला आपण पाहू शकतायत की यस पंच दर्शवतायत की फलंदाज बाद आहे का. थर्ड अंपायर रेफर केला गेलाय, तर थर्ड अंपायर मॉन्टे घोडेकर ऑन स्क्रीन यावेळेला आपण पाहू शकतायत रेफर केलं गेलंय. डिसिजन पेंडिंग. पाहणार आहोत आपण. टेक्नॉलॉजी आहेत आपल्याकडे आणि द सिनेमॅटिक पिक्चर अँड लाईव्ह यावेळेला आपण पाहू शकतायत. यस इज गॉन. फलंदाज बाद आहे यावेळेला दर्शवलं गेलंय, मात्र डॉट चेंडू येत असताना आपण पाहू शकाल. धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 54 धावा, 55 धावांचं लक्ष यावेळेला समोर ठेवलं गेलंय. चला दोन्ही संघाचे कॅप्टन प्लीज लवकरात लवकर या. देवांश 11 वसई कोळीवाडा. आणि त्याचप्रमाणे आपण पाहणार आहोत अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. पुष्पराज म्हात्रे साहेब या ठिकाणी पाहायला मिळतात. एक चांगले खेळाडू आणि श्याम पाटील लेजंड खेळाडू. नेहमीच त्यांच्या चेहऱ्यावर स्माईल. भरपूर वर्ष आपल्या जीवनामध्ये हारजीत पाहिल्या, चढ उतार पाहिले, जय पराजय पाहिले आणि जेव्हा जेव्हा संकट आली ना तेव्हा संकटांना उत्तर देण्याची त्यांची क्षमता खूपच चांगली वाटली आणि संकटाच्या नद्या पार केल्या. म्हणूनच आज प्रत्येक अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र खेळाडूंची
मात्र आयडियल बनलेत. त्यांचं सुद्धा मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून हार्दिक स्वागत. टू लेजंड खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित झालेत. थेट जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी आहेत आमचे प्रतिनिधी मिस्टर मनीष पाटील. या पण 2 कॅप्टन त्या ठिकाणी उपस्थित झाले असतील तर त्यांचं वेलकम आहे या दीपेश स्मृती चषक 2022 मध्ये. आणि सरळ जाऊया टॉस बॉक्स मध्ये. थँक्यू. प्रमोदजी शेडगे, संदीपजी गावण, सन्माननीय प्रवीणजी भगत यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. देवांश 11 कोळीवाडा विपक्ष अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र असा हा सामना रंगणार आहे. आणि खरंच हा सामना पाहण्यासाठी प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने जुळतील, कारण श्यामदादांना पुन्हा एकदा आम्ही इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. आणि सोबतच आमचे कॅप्टनसुद्धा आहेत वसई देवांश 11 कोळीवाड्याचे मिस्टर कॅप्टनचं नाव मला ऐकायचं आहे. एम्ब्रोज. असेच प्रश्न विचारणार कॅप्टनचं नाव, तुमचं आडनाव, कारण ते म्हणतात की आम्ही जास्त चर्चा करणार नाही, पण चर्चा झालीच पाहिजे. चला आपण टॉस करणार आहोत. एका बाजूस हेड असेल, एका बाजूस टेल असेल. कोण कॉल करेल? एम्ब्रोज कॉल करेल. हेड्स कॉल केलं आहे. अँड टेल नाणेफेक अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र संघाने जिंकलेली आहे. तर श्यामदादा आमच्यासोबत आहेत. आणि श्यामदादांचं आमच्यासोबत असणं म्हणजेच काय, आम्हाला देखील एक वेगळी प्रसिद्धी मिळणार, कारण लिजेंडरी क्रिकेटपटू आहेत. तर श्यामदादा, नाणेफेक जिंकण्याचा निर्णय काय असेल? बॅटिंग करणं. बॅटिंग करणार हा वेगळा निर्णय मला वाटतो, कारण सकाळपासून सर्व संघ क्षेत्ररक्षण निवडतात. काय बॅटिंग घेण्यामागे काय वेगळं कारण, की मैदानाला तुम्ही पाहिलंय, तुमच्या संघाला तुम्ही पाहिलंय, अभ्यास केलाय, म्हणूनच फलंदाजी घेतली? बॅटिंग करणं पसंत करतो आम्ही. बॅटिंग करणं पसंत करतात. विकेट किपर क्रिकेटमध्ये, क्रिकेटच्या मैदानामध्ये हा विकेट किपरचा रोल काय असतो? आमच्या प्रेक्षकांना विकेट किपर काय असतो काय सांगाल? विकेट किपरचा रोल म्हणजे प्रताप दाखवून दिलं मला त्या ग्रेड चषकमध्ये विकेट किपर काय असतं ते, आणि त्यांनी मला त्या टीममध्ये सिलेक्ट केलेलं. एक्झॅक्टली. विकेट किपर म्हणजेच काय, पूर्ण क्षेत्ररक्षकांचा केंद्रबिंदू असतो. तुम्हाला कुठेही तुम्ही क्षेत्ररक्षण सेट करण्याची तुम्हाला ती ऊर्जा तुम्ही क्षेत्ररक्षकांना देऊ शकता. तर ही स्पर्धा अजिंक्य स्पोर्ट्ससाठी किती महत्त्वाची आहे? ही स्पर्धा आमचीच आहे आणि जिंकायचा प्रयत्न नक्कीच असणार. नक्कीच आहे. श्यामदादांचे हे खूप चांगले प्राण. तर एम्ब्रोज क्षेत्ररक्षण करायचं आहे, मनासारखा निर्णय मनाविरुद्ध. आम्हाला क्षेत्ररक्षणच करायचं होतं. आताच तुम्ही बोटीवरून आलेला आहात आणि तुम्हाला तुमच्याच व्यवसायावरचा मी प्रश्न विचारतो. क्रिकेट ठीक आहे तुम्ही खेळता, पण समुद्रातली मेहनत काय असते? किती दिवस तुम्ही समुद्राच्या आत असता आणि जी मासेमारी करता आणि ते ताजं मच्छी तुम्ही घेऊन येता, तर किती मेहनत आहे समुद्राच्या आतमध्ये? मेहनत म्हणजे सांगितल्यावर भरपूर मेहनत आहे. अशी मेहनत करायला मुश्किल भरपूर आहे. चला 2 बॅट्स पहिला पाठवून द्या लगेच प्लीज. किती दिवस समुद्राच्या आतमध्ये असता मासेमारी करण्यासाठी? 8-9, काही 10 दिवसाचे वर पण जातात. मग सरावासाठी वेळ मिळत नाही, मग तुम्ही क्रिकेट कसं खेळता? येतो आम्हाला 3 ते 4 दिवस भेटतात. त्याच्यामध्ये आमची जास्त प्रॅक्टिस पण नसते. विदाऊट प्रॅक्टिस. काय बात आहे. बघा, मेहनतीला सलाम आहेच, कारण आपले कोळी बांधव खूप जास्त मेहनत करत असतात. नाणेफेक जिंकलेले आहे अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र. नाणेफेक जिंकून त्यांनी सांगितले की आम्ही फलंदाजी करणार आहोत आणि देवांश 11 कोळीवाडा संघाला क्षेत्ररक्षण करायचं. देऊया दोन्ही संघाला शुभेच्छा आणि जाऊया कॉमेडी बॉक्सच्या दिशेने. त्या ठिकाणी सज्ज आहे सन्माननीय संतोषजी गावण. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कॉमेडी बॉक्स. थँक्यू. ऑल द बेस्ट. दिपेदादाच्या आठवणीचाच काही वाढदिवसाला, दिपेदादाच्या आठवणीचाच काही वाढदिवसाला, दिपेश स्फूर्ती चषक ठेवला या मानाचा टिवरी. थँक्यू डीसे, थँक्यू, धन्यवाद. वेलकम बॅक आलेल्या सर्व मान्यवरांचा, खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं. मी समालोचन कक्षातून समालोचक संदीप गावंड बापाने, अतिथी कक्षामध्ये दाखल झालेले आमचे सर्व प्रमुख अतिथी, स्पर्धेमध्ये सहभागी होणारे सर्व संघ आणि या स्पर्धेचा आनंद लुटण्याकरता आलेले लाडके प्रेक्षक, या सर्वांचं दीपेश स्मृती चषक 2022 मध्ये शब्दसुमनाने स्वागत करतोय. धन्यवाद प्रमोदजी शेडगे, धन्यवाद मंडळजी पाटील. गोड आवाज तुम्ही या आधीच ऐकलाय. मॅच स्टार्ट होतोय. जिंकण्याकरता 55 धावांचं लक्ष. स्ट्राईक इन कडे फलंदाज रुपेश कोळी. पहिलाच बॉल फुल टॉस होता. ह्या चेंडूला मिड ऑफ क्षेत्रामध्ये डाऊन द ग्राउंड नेऊन ठेवलं होतं. 1 धाव पूर्ण केली. 1 धावेची त्याने आपलं अकाउंट ओपन केलंय, खातं उघडलंय. एकविरा स्पोर्ट्स नायगाव विरुद्ध मॅच तुम्ही बघतायत. समता यंगस्टार सातिवली असा. 55 धावांचं लक्ष असताना विशाल कोळी
आणि रुपेश कोळी हे 2 फलंदाज उतरलेत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक, पहिले षटक सुरू आहे. लॉंग ऑफ, एक क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये तैनात केला गेलाय. पुढचा बॉल, चेंडूला हवेत उडवलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, त्याच्याकडून कोणती चूक नाही झाली. विकेटचं पतन, पहिला धक्का गॉन. चषक ठेवलाया मानाचा टिवरी गावाला ते स्तुती चषक ठेवलाया वसई तालुक्याला. मनीची पहिला ब्रेक थ्रू मिळून दिलाय. 55 धावांचं लक्ष असताना गोल्डन डकवर फलंदाज विशाल कोळी बाद झालाय. खरं तर मी बाईटमध्ये विचारलं होतं सातिवली संघाला की या अगोदर कधी आमना सामना झालाय का, तर त्यांनी सांगितलं अजून आमना सामना झाला नाही, पण मात्र आम्ही अभ्यास केलेला आहे प्रतिस्पर्धी संघाचा. आणि विशाल कोळीचं बाद होणं म्हणजेच काय एक मोठा धक्का बसणं. आणि कदाचित हा जो बॅटल आहे, ही जी कॉन्टेस्ट आहे, शेवटच्या षटकाच्या शेवटच्या बॉलपर्यंत जाऊ शकते. कारण सातिवली संघाने देखील दाखवून दिलंय की आम्ही देखील या चढावडीमध्ये अग्रेसर येण्याचा प्रयत्न करतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अमर आणि कृपेश एक धावेवर खेळतोय. धावसंख्या 1 गडी बाद ही स्थिती आहे. युट्यूबच्या माध्यमातून पाहणाऱ्या प्रेक्षकांच्या माहिती करता पुन्हा एकदा येतोय. समता यंगस्टार सातिवली विरुद्ध एकविरा नायगाव ही लढत तुम्ही पाहतायत, न्याहाळतायत. जिंकण्याकरता एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघाला 55 धावांचं लक्ष आणि पाठलाग करताना पहिला धक्का पहिल्या षटकामध्ये लागला गेलाय. नो बॅटर इन, नवीन फलंदाज आलाय अमर कोळी. संघाचा हितचिंतक, संघाचा संकट मोचक म्हणून अनेक खेळी चांगल्या साकारल्यात. पुढचा बॉल, सरळ बॅटचा वापर, पुन्हा चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, 1 फूल 3 माळी आणि त्यांच्याकडून ही चूक झाली. दुसरी धाव फलंदाजाने पूर्ण केली. तिसरे धाबे करतात ते सलग ही तिसरी धाव पूर्ण करतायत. या 3 धाबांची संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. धावा लागल्या जात आहेत 1 बाद 4. स्ट्रोक सिलेक्शन पूर्णपणे चुकलंय, कारण या अगोदरच विशाल कोळी हा बाद झाल्यानंतर पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉलला एलिव्हेशन मिळालंय, पण बॉलला डिस्टन्स गाठला नाही. या 3 क्षेत्रक्षक त्या ठिकाणी कॅचला कॅरी करण्यासाठी आले होते. खरंच सुटकेचा निश्वास टाकला असेल रुपेशने, जेव्हा अमरचं हे जीवनदान खूप महत्त्वाचं खरंच ठरणार आहे. पाठलाग तर जास्तीत जास्त धावांचा करायचा आणि त्याचमुळे खेळपट्टीवर थांबणं, रुळणं आणि खेळपट्टीचा अंदाज घेणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव ही फार मोठाचा असतो. जी काही ज्ञानाची शिदोरी आहे ती आपल्यापर्यंत व्यक्त करताना आमचे साथी समालोचक मित्र मनीष पाटील. पुढचा बॉल, शॉर्ट बॉल, अप्पर कटचा फटका, चेंडू डिपिश पॉइंटच्या दिशेने वेगाने पुढे सरकतोय. 1 नाही 2 नाही 3 नाही, सरळ 4 धावन करतात. ठोकलेला दर्जेदार चौकार. जगदीश पाटील, तुषार चौधरी आहेत आयोजक. ध्रुवतारा स्पोर्ट टिवरी बघा, गरुडा इतकं उंच उडता नाही आलं तरी देखील चिमणी उडणं सोडत नाही. जरी षटकार ठोकता नाही आला तरी देखील मी चौकार ठोकू शकतो, हेच कुठे दाखवतोय. जबरदस्त स्ट्रोक सिलेक्शन अमर कोळीचं. 4 धावा. 4 धाबांची धावसंख्या 8. धावा हव्या आहेत त्या 55. प्रत्युत्तर दाखल 4 चेंडूंमध्ये सध्या धावा आल्यात त्या 8 धाबा. व्यासपीठाच्या दिशेने आणखीन पावणे दाखल चालले, त्यांची चर्चा मी करतोय. हा शॉर्ट बॉल आहे, शॉर्ट ऑन पूल केलाय. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये कुणी क्षेत्ररक्षक नाही. मिड विकेट पट्ट्याबाहेर चेंडू सीमारेषे पार, आर पार, दमदार, शानदार, दर्जेदार हा आलाय चौकार. 4 धाबा. 4 धाबांची धन्यवाद डीजे. थोडंसं थांबवतोय, व्यासपीठावर पाहुणे दाखल चालत. आदरणीय सन्मान्य जितेंद्र पांडुरंग पाटील, बाबू नाना साहेबांचं व्यासपीठाच्या दिशेने आगमन झालंय. भाईंदर परिसरातील नामवंत उद्योजक आहेत, व्यासपीठावर दाखल चालत. सरची आम्ही आपल्या आयोजकांच्या वतीने हृदयाच्या अंतकरणापासून स्वागत करतोय. आदरणीय सन्मान्य जितेंद्र पांडुरंग पाटील, बुवा नाना या ठिकाणी दाखल झालेत. या स्पर्धेचं औचित्य साधलं गेलंय. दीपेश स्मृती चषक 2022 या टेनिस क्रिकेटचा महासंग्राम. मॅच सुरू आहे. एकविरा नायगाव विरुद्ध समता यंगस्टार सातिवली असा. जिंकण्याकरता 55 धावांचं लक्ष होतं. पहिल्या 5 चेंडूंमध्ये सध्या 12 धावा आल्यात. 25 चेंडू आणि 25 चेंडूंमध्ये 43 रनची आवश्यकता. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज आहे. सद्दाम, शेवटचा बॉल. पुन्हा एकदा या चेंडूला जबरदस्त स्फोटक रूप धारण करताना डिपिश पॉइंट क्षेत्रामध्ये वळवलंय. लगातार चांगले फटकेबाजी फलंदाजाची. 4 धावा, लगातार 3 चौकार ठोकण्याचा पराक्रम फलंदाजांनी केलाय.
मानाचा टिवरी गावाला दीपेश मूर्ती चषक ठेवला Thank you. वसई अनस्टॉपेबल. आणि सद्दामने पहिले 3 बॉल्स चांगल्या दर्जाचे हाताळले होते, पण त्या पुढच्या 3 बॉल्सवर अमरने मात्र आपला धूमधडाका दाखवलेला आहे. 3 चौकार त्याच्या बॅटमधून आले. आता इक्वेशन असं आहे, 24 बॉल्समध्ये 39 धावांची गरज असेल एकविरा नायगावच्या टीमला. पहिला धक्का झटपट लागल्यानंतर डाव सावरण्याचं महत्वपूर्ण काम केलं अमर कोळी या फलंदाजाने. 3 बॉलमध्ये 12 धावा बनवतोय. रुपेश 2 बॉलमध्ये 4 धावा बनवतोय. संघर्ष मैदानाच्या आतून गोलंदाजी करणारा संघ आता करतोय. एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघाचं मी मनापूर्वक आभार मानतोय. भव्य दिव्य अशा एकविरा चषक 2022 या स्पर्धेमध्ये मला मागच्याच महिन्यामध्ये त्यांनी धावतं समालोचन करण्यासाठी आमंत्रण दिलं होतं. इतरत्र टुर्नामेंट्स असल्या कारणानं फक्त एकच दिवस 24 मार्च आम्ही त्या स्पर्धेमध्ये देऊ शकलोय. आणि माझ्याकरता तो फार महत्त्वपूर्ण दिवस होता, कारण ज्या दिवसांमध्ये मला चर्चा करायची संधी मिळाली कर्नल तुषार जोशी सरांसोबत. अक्षरधाम गुजरातमधील एक अतिशय सुंदर मंदिर आणि त्या मंदिरावर हल्ला केला गेला. अशा वेळेस 40 ते 60 जणांची निर्घुण हत्या करण्यात आली होती आणि 90 जणांना बंदिस्त घातण्यात आलं होतं. आणि त्या 90 जणांना सोडवण्याचं महत्त्वपूर्ण काम करणारे कर्नल तुषार जोशी त्या स्पर्धेमध्ये उपस्थित होते. आता नंबर 2चं षटक टाकण्याकरता वीरेंद्र नवारचा गोलंदाज आलाय. डीप मिड ऑन क्षेत्रामध्ये चेंडू त्यांनी फलंदाजाने कळून काढला. लॉंग ऑन वाईड ऑफ लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू गेल्यानंतर फलंदाजाने इथे पूर्ण केल्यात 2 धाबा. 2 धाबांची धावसंख्या पोहोचली 18 37 धाबा अजूनही हव्या आहेत. खूप चांगली साथ देतोय रुपेश. खरं तर अमरने पहिल्या षटकामध्ये आपलं अस्तित्व दाखवून दिलेलं आहे या मैदानातलं, आणि त्यानंतर आता रुपेश देखील त्याला साथ देतो. आणि हे पार्टनरशिप खूप महत्वाची असणार आहे रुपेश आणि अमर या 2 फलंदाजांच्या दरम्यान मधली. पुढचा बॉल हा ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू ऑन साइडला कळून काढलाय. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. शॉर्ट मिड विकेट मध्ये एकच धाव, 1 धावेपेक्षा दुसरे काही मिळणार नाही. 1.2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफळकावर धाबा लागल्या जात आहेत. सध्या तरी धावफळकावर धाबा लागल्या जात आहेत 20-20. 2 धावा फलंदाजाने पूर्ण केल्यात. वीरेंद्र गोलंदाजी मार्गावर सज्ज. पिचिंग आउटसाइड द लेग स्टंप. डावीष्टी सोडून जाणारा चेंडू आणि पंच विशाल नाईक सरांचा वाईडचा इशारा. अतिरिक्त धाबांची धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धावफळकावर धाबा आहेत त्या 21 धाबा. 55 धावां संख्येचा पाठलाग करताना सर्व काही व्यवस्थित होतोय आताच्या घडीला एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघाच्या बाजूने. पॉवर प्लेचं बंधन शिथिल अजूनही झालं नाही. 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आहेत. P2 पॉवर प्ले नंबर 2चं षटक सुरू आहे. पुढचा बॉल ओव्हर पिच बॉल मिड ऑन आणि मिड ऑफ मध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली व्यवस्थितरित्या झेल्ड गॅदर करतोय. आणखीन एक धक्का. 2 गडी बाद. धावफळकावर धाबा 21-21 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. मॅच मध्ये अजूनही तो जिवंतपणा आहे, कारण जर पहिल्या षटकामध्ये विशाल कोळी बाद झाला होता, त्यानंतर बॅक टू बॅक 3 चौकार अमरने घेतले, त्यानंतर या षटकाची सुरुवात रुपेशने चांगली केली, पण या षटकात सुद्धा गोलंदाजाला यश मिळालेलं आहे. म्हणूनच स्पष्टपणे जाणवते की जिंकण्याची जिद्द दोन्ही संघांमध्ये कुठून कुठून भरलेली आहे. आणि नवीन फलंदाज मैदानाच्या इन होतोय तो म्हणजे मिस्टर गणेश कोळी मैदानाच्या आत गेलाय. क्रमांक 4 वर या फलंदाजाला धाडलं जात आहे. भारतीय संघाच्या माध्यमातून आपण पूर्वी बघायचो राहुल द्रविड यांना, अजिंक्य रहाणे या खेळाडूला सुद्धा आपण क्रमांक 4 वर बघायचो. रोहित शर्मा, विराट कोहली हे सुद्धा खेळाडू क्रमांक 4 वर येताना आपण बऱ्याच वेळा पाहिलेत. आणि आता सूर्यकुमार यादव हे सुद्धा एक उत्तम उदाहरण आपल्याला देता येईल. आता गणेश कोळी नावाचा खेळाडू मैदानाच्या आत गेलाय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. हा चेंडू ऑफ स्टंपच्या थोडासा जवळून जातोय. चांगला चेंडू रिलीज केलाय. गुड डिलिव्हरी, चांगली क्वालिटी, चांगला दर्जा आता कुठे पाहायला मिळतोय. धावसंख्या सध्याच्या घडीला 2 गडी बाद 21 धावा. 55 धावसंख्येचा पाठलाग करत असताना अजूनही 34 धावा हव्या आहेत. 20 चेंडू शिल्लक आहेत. 20 बॉल रिमेनिंग अँड 34 रन्स रिक्वायर्ड टू विन. 20 बॉल 34 धावा. पुढचा बॉल गोलंदाजाचा
ओ चांगला फ्लिक केलं या चेंडूला. चेंडू जातो डीप मिड ऑन क्षेत्रात. एक धाव पूर्ण केली अमर कोळी या फलंदाजाने. संकट मोचकाची भूमिका तो अदा करतोय. 5 बॉलला सामोरे जाऊन 13 धावा त्याने बनवल्यात. 2 फॉर 2. 22 वर 2 गडी बाद ही स्थिती. आणि षटक प्रगतीपथावर आहे ते दुसऱ्या षटकाचा जर विचार केला तर अधिकृतरित्या 5 चेंडू टाकून चाललेत. आज स्मृती दिन आहे स्वर्गीय दीपेश जगदीश पाटील यांचा. खरोखरच खूप चांगलं काम यापूर्वी दीपेश यांनी केलं. नेहमीच आम्हाला ते भेटायचे. हसरा चेहरा. आणि बघा ना कटआउटचे तुम्ही जेवढे बघतायत त्या तेवढ्या कटआउट्स मध्ये त्यांचा हसरा चेहरा आपल्या डोळ्यासमोर येतोय. गरिबांना सुद्धा उदार हाताने मदत करणारं व्यक्तिमत्व म्हणून दीपेश याच्याकडे बघितलं जायचं. ज्यावेळेस ही बातमी आमच्या कानावर सुद्धा पडली त्यावेळेस खूप दुःख झालं. आणि इकडचा परिसर नायगाव पूर्वपट्टी अक्षरशः दुःखामध्ये आपल्याला जाताना दिसली होती. ज्यावेळेस त्याच्या निधनाची बातमी कळली विश्वास सुद्धा बसला नव्हता. एक व्यक्तिमत्व आणखीन स्वर्गीय नागेश शिवराम भोईर यांचं सुद्धा मी नाव घेईन. दिनेश यांचं सुद्धा मी नाव घेईन. जे कोरोनाचं जे संकट आलं होतं आणि त्या संकटामुळे या व्यक्तींना आपल्यापासून दूर जाताना आपण पाहिलंय. चालू असलेला मॅच एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघाला 55 धावांचं लक्ष असताना 22 धावा 2 गडी बाद. शेवटचा बॉल दुसऱ्या षटकातील शॉर्ट बॉल. डावखुऱ्या हाताचा फलंदाज एलिमिनेशन व्यवस्थित करू शकला नव्हता. बॅकवर्ड स्कोर लेग मध्ये 38 सर्कलच्या आत चेंडूला अडवलं गेलंय. एक धाव मिळाली. 2 षटकांची झाली समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तर दाखल 55 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघाची धावसंख्या 2 गडी बाद 23. एक छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी आपण कुठेच जाऊ नका. बघत राहा पाहत राहा टिवरी गावातील टेनिस क्रिकेटचा महासंग्राम दीपेश स्मृती चषक 2022. तत्पूर्वी आम्हाला अधिकृत माहिती मिळते आपण सन्मानित करणार आहोत व्यासपीठावर विराजमान असलेल्या पाहुण्यांना. 2 षटकांमध्ये धावफलकावर धाबा लागला जात आहेत त्या 23 धाबा. अतिथी कक्षामध्ये आलेल्या पाहुण्यांचा यथोचित मान सन्मान आपण करतोय. आदरणीय सन्मान्य जितेंद्र पांडुरंग पाटील बाबू नाना यांचा यथोचित सन्मान करण्याकरता मी विनंती करतोय. या स्पर्धेचे आयोजक दिनेश जगदीश पाटील यांना ज्यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करूया. मॅचची स्थिती आपण जाणून घेतोय. 2 षटकामध्ये धावा आहेत त्या 2 गडी बाद 23 धावा. कॅमेरामॅन अजय भारद्वाज निश्चितच या ठिकाणी वळत आहेत. आपण सन्मानित करूया. मायेची ऊब देणारी इशाल पुष्पगुच्छ मायेची ऊब देणारी शाल आपण बघतायत. आदरणीय सन्माननीय बुवा नाना व्यासपीठावर उपस्थित आहेत. जितेंद्र पांडुरंग पाटील उद्योजक भाईंदर आणि त्यांचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी केला जातोय. धन्यवाद सर. बहुमूल्य वेळ आपण या स्पर्धेकरता दिलात. पुन्हा आमची नजर जाते मैदानाच्या दिशेने. आता 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये जिंकण्याकरता हवे आहेत 32 धावा. 18 बॉल 32 धावा. गोलंदाजी मार्गावर क्रमांक 3चं षटक टाकण्याकरता सौरभ आलाय. सौरभ गोलंदाजी मार्गावर. समोर डावकुऱ्या हाताचा फलंदाज विवेक गणेश. हा चेंडू बघितला आपण बॅकवर्ड स्कोरलेग क्षेत्रामध्ये खेळून काढला. 1 धाव पूर्ण केली. एकाच धाब्यावर संतुष्ट. या एका धाबेची धावपळ पुढे सरकताना धाबा लागल्या जात आहेत. 2.1 चेंडूच्या समाप्तीनंतर 24 धाबा. 1 धाव फार मोलाची आहे. एका धाबे करता संघर्ष करताना आपण अनेक वेळा प्रत्येक खेळाडूंना पाहिलंय. 17 बॉल शिल्लक आहेत आणि 17 बॉल मध्ये आता जिंकण्याकरता धावा आवश्यक आहेत त्या 31. 17 चेंडू 31 धावा. अतिशय चांगली क्रिकेटची स्पर्धा मैदानाच्या आत सुरू आहे. मागच्याच महिन्यामध्ये आपण बघितला होता स्वर्गीय भरत पाटील व स्वर्गीय दीपेश पाटील स्मृती चषक 2022 आणि आता मात्र सध्या तुम्ही बघताय दीपेश स्मृती चषक 2022 टेनिस क्रिकेटचा महासंग्राम. पहिल्या दिवसांमध्ये लाभार्थी आपण बघितले मोतीबिंदू शिबिर जे आयोजित केलं होतं मराठी शाळेमध्ये आणि त्या मोतीबिंदू शिबिराला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता प्रेक्षकांचा.
चर्चा तर भरपूर आपण करूया. आता मॅचची चर्चा करूया. आउटसाइड द ऑफ स्टंप वाईड लाईनच्या पलीकडे हा चेंडू जाताना दिसलाय. पंचांचा वाईडचा इशारा. विशाल नाईक सर पंचांच्या भूमिकेमध्ये चांगली भूमिका अदा करतायत. धाव संख्या 1 ने पुढे सरकली. धाबा लागल्या जात आहेत त्या 25 धाबा. वाईड बॉलचा इशारा. धाव संख्या 25. अजूनही 30 धावांची आवश्यकता. 30 धावा हव्या आहेत. 17 चेंडू 30 धावा. शॉर्ट बॉल पुल करायचा होता. एलिमिनेशन व्यवस्थित नव्हतं. अमर कोहली याचं 1 धाव मिळाली. स्वतःवर नाराज होतोय. अनेक वेळा संकट मोचकाची भूमिका अदा करणारा हा खेळाडू आहे. भरपूर वर्ष क्रिकेटमध्ये घालवलेत या खेळाडूने. ज्या वेळेस तुम्ही घसता त्यावेळेस तुम्ही चमकतात. म्हणूनच हा संघाचा एक हिरा आहे. परमेश्वराने या पूर्वीच प्रत्येकाला हिराच बनवलंय. मात्र परमेश्वराचं असं म्हणणं आहे जो जितका घसेल तो तितका चमकेल. इथे चमकण्याची गरज आहे. फलंदाजी करणाऱ्या संघाला चमकण्याची गरज आहे. गोलंदाजी करणाऱ्या संघाला. धावपळकापर धाबा 26. पुढचा बॉल स्लोवर वन. फलंदाजाला फसवलाय. उंची जास्त गाठली. लांबी कमी. क्षेत्ररक्षकाने हा झेल पहिल्या प्रयत्नामध्ये सोडलाय. दोघांनी मिळून ही चांगली सांघिक कामगिरी बजावलंय. विकेटचं पतन. बिग ब्लो गॉन. महत्वपूर्ण आहे. हा धक्का लागलाय तो 3रा. गणेश कोळी नावाचा फलंदाज बाद झालाय ज्याच्याकडून मोठी अपेक्षा होती. सौरभ याने अप्रतिम झेल टिपलाय. विकेट गेली आहे एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघाची. मॅच मध्ये परतीचा प्रवास करण्याकरता आणखीन 1-2 गडी बाद करावे लागतील फिल्डिंग करणाऱ्या समता यंगस्टर सातिवली संघाला. द सिनेमॅटिक क्यू पिक्चर लाईव्ह यांच्या माध्यमातून या स्पर्धेला लाईव्ह कव्हरेज केलं जातं. थेट प्रेक्षेपण केलं जातं. खूप चांगलं काम त्यांची संपूर्ण टीम करतंय. आणि आज पालघर जिल्ह्याचा जर विचार केला तर पालघर जिल्ह्यातील सर्वात जास्त अग्रेसर ऍक्टिव्ह युट्यूब चॅनल कोणता असेल तर अर्थातच TCP लाईव्हला. आणि ह्या TCP लाईव्हच मी सर्वप्रथम नाव घेईन. चालू असलेल्या मॅच मध्ये 15 बॉल आणि 29 धावांची गरज आहे एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघाला. शैलेंद्र घोडेकर आणि अमर कोळी हे खेळाडू आता खेळपट्टीवर आहेत. टेनिस विश्वातील नामवंत खेळाडू नॉन स्ट्राईक इन कडे शैलू. फुल टॉस बॉल. पुन्हा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चूक करेल काय? इथे कोणतीच चूक केली जात नाही. बॅक टू बॅक. आणखीन एक धक्का दिला गेलाय. गॉन. एक दुजे के लिए ही जोडी होती. विकेटचं पतन. हा लागलाय 4था धक्का. बघू शकतात रिप्ले मध्ये बराच वेळ चेंडू हवेत होता. टायमिंग व्यवस्थित साध्य करू शकला नाही अमर कोळी नावाचा खेळाडू. आणि क्षेत्ररक्षक आकाशामधील चेंडूला टिपतोय. पुन्हा आपण रिप्ले पुन्हा दाखवला गेलाय. ऑफ समोर फलंदाज अमर कोळी सफल झाला. फुल टॉस बॉल होता. बॅट हातामध्ये फिरली गेली. त्याला खेळायचा होता चेंडूला ऑन साइडला. चेंडू येतोय मिड ऑन आणि मिड ऑफ मध्ये. पाहू शकतायत हा रिप्ले दाखवलाय. 4 गडी बाद 2.4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धाबा लागले जात आहेत. त्या 26 धाबा. अजूनही 29 धाबा 14 बॉल मध्ये हव्या आहेत. सन्नी बोकाळे नावाचा खेळाडू मैदानाच्या आत आलाय. नेहमीच मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ज्या वेळेस ते भेटत असतात आम्हाला त्या वेळेस साथ प्रतिसाद देण्याचं काम ते करतायत. आणि मैदानाच्या आतून षटकार चौकारांची आतषबाजी सुद्धा करतायत. शैलेंद्र घोडेकर. बडा पॅक बडा धमाका. लॉंग लेग पट्ट्या बाहेर. न इक्का दुक्का सीधा छक्का. बिगी. या 6 धाबडीची आता दबाव कमी होईल एकविरा स्पोर्ट्स नायगाव या संघावर. धावपळक वाढला. धावपळक फुलला. धावसंख्येला गती मिळाली. धावसंख्या पोहोचली 32 वर. 32. सुंदर असा फटका आपण बघितलाय. 13 बॉल मध्ये 23 धावांची आवश्यकता. शैलेंद्र घोडेकर टेनिस क्रिकेट मधील असा हिरा आहे. युटिलिटी क्रिकेटर म्हणून त्यांना मी विनर संघाच्या माध्यमातून खेळताना बघितलंय. राजेंद्र 11 संघाकडून सुद्धा त्याने आपली गुणवत्ता सिद्ध केलेत. आणि इंडियन स्पोर्ट्स विरार या संघाकडून सुद्धा त्यांनी स्वतःला सिद्ध केलंय. मला आठवतंय शैलू. हाच तो शैलू ज्याने 2014 मध्ये आंबाडे येथील मैदानावर अफलातून कामगिरी केली होती.
चांगला डिफेन्सिव्ह पद्धतीने चेंडूला खेळून काढलं. मिड ऑफ मध्ये चेंडू आला. एक धाव मिळाली. या एका धाबेची धाव संख्येत बदल होतोय आणि धावा लागल्या जात आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा ड्रिंक्स मैदानाच्या आत पोहोचवली जाईल. 4 गडी बाद 33 धावा. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 22 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 22 धावा. 10.11च्या सरासरीने सध्या या 22 धावा पूर्ण कराव्या लागतील. शैलेंद्र 2 बॉलला सामोरं जाऊन 7 धावसंख्येवर खेळतोय आणि सनी पाटील सनी बोकाळे हा खेळाडू आपल्याला सध्या आपलं खातं उघडताना दिसत नाही. सौरभ हा महागडा गोलंदाज आपण बघितला. सौरभ यांनी एका षटकात 9 धावा दिल्यात. 2 सफलता प्राप्त केल्यात. 10 धावा त्याने मोजल्यात. 33 धावा 12 बॉल 22 धावांची गरज. आज खरोखरच अक्षरच्या क्रिकेटने वेळ लावले सर्वांनाच. उन्हातानाचे परवाना करताना प्रेक्षक खेळाडू सुद्धा मैदानाच्या दिशेने आपल्याला सातत्याने येताना दिसत आहेत. टेनिस विश्व आज टेनिस विश्वामध्ये नामांकित खेळाडूंना तुम्ही बघतायत. 7 समुद्रा पलीकडे आपली गुणवत्ता सिद्ध बनवायच्या आहेत एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघाला. तर 12 बॉलमध्ये 22 धावा रोखायच्या आहेत समता यंगस्टर सातिवली या संघाला. अडचणी दोन्ही संघाच्या समान आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये वेगवेगळे फेरफार केले जात आहेत, बदल केले जात आहेत. क्रिकेटचं मैदान खूप चांगलं आहे. आउटफील्ड थोडीशी रिस्की आहे. क्षेत्ररक्षण करताना जपून क्षेत्ररक्षण करा जेणेकरून तुम्हाला मोठी दुखापत होणार नाही. 12 बॉलमध्ये 22 धावांची आवश्यकता असताना क्रमांक 4चा गोलंदाजी मार्गावर आलाय. गोलंदाजी मार्गावर मिस्टर वीरेंद्र सांघिक 4थं व्यक्तिगत दुसरं षटक टाकण्याकरता तो सज्ज झालाय. त्याला सामोरे जाईल टेनिस विश्वातील नामवंत गुणवंत खेळाडू मिस्टर शैलेंद्र घोडेकर. समोर कितीही मोठा खेळाडू असो मी माझं सर्वस्वी पणाला लावून चांगली गोलंदाजी करीन एकच ध्येय गोलंदाजाच्या मनामध्ये असायला हवं. मी करेन माझ्या संघाकरता मी झुंज देणारा खेळाडू आहे हे दाखवावं लागेल गोलंदाजाला. चांगला डिफेन्स केलाय. खोलवर टप्प्याच्या चेंडूला ऑन साईडला दिशा देण्याचं काम केलं. मिडॉन क्षेत्रामध्ये चेंडू राहतो. 1 धाव पूर्ण केली. या एका धाबेची धावसंख्येत बदल. 2 धावा लगेचच पूर्ण होत आहेत. या 2 धाबेची धावसंख्येत वाढ. धावा लागल्या जात आहेत 4 बाद 35 35. 11 चेंडूंमध्ये 20 धावांची आता आवश्यकता आहे. शैलेंद्र घोडेकर मागच्या काही टुर्नामेंट्स मध्ये बॅट पॅच मध्ये मी त्याला जाताना पाहिलंय आणि आता खरंच आवश्यकता आहे एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघाला. पहिली टुर्नामेंट्स एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघाने या हंगामातील आडणे या परिसरामध्ये जिंकली होती. फुल टॉस बॉल बॅकफुटला जाऊन खेळायचं होतं ऑन साईडला. एलिमिनेशन व्यवस्थित नव्हतं. चेंडू खेळपट्टीवर थांबतोय. गोलंदाजाने चेंडूला उचललंय आणि आपल्या मार्गावर तो परततोय. धावपळकावर धावा आहे त्या 35 धावा. अजूनही आता 10 बॉलमध्ये हव्या आहेत 20 धावा. 10 चेंडू 20 धावा. कष्ट करावे लागतील. संघर्ष करावा लागेल. शेखर हे सुद्धा उजव्या बाजूला मला दिसत आहेत. शेखर पाटील यांचं सुद्धा व्यासपीठाच्या दिशेने आगमन झालंय आणि त्यांच्या सोबतच आपण बघतायत हितेश पाटील हे सुद्धा आलेत. आडव्या बॅटचा वापर केलाय. पॉपिंग क्रीजच्या खोळवर गेलाय. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याची संधी आहे. बघता बघता 2 धाव पूर्ण होत आहेत. या 2 धावांची 55 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघाची धावसंख्या बनली 4 गडी बाद 37 धावा. 9 चेंडूत 18 धावा. हे इक्वेशन ही सिच्युएशन सध्याच्या घडीला बनली आहे या मॅचची. खरोखरच इथे मेहनत घेताना दिसत आहेत क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचे खेळाडू. मेहनत, जिद्द, चिकाटी, संघर्ष सर्व काही पाहायला मिळेल काय या मॅच मध्ये. पुढचा बॉल इन दी एअर. एलिमिनेशन व्यवस्थित नव्हतं. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. त्यांनी एक सुंदर झेप घेतली होती. बघता बघता दोन्ही गाड्या सुरुवातीला एकाच रुळावर आल्या होत्या. ओव्हरथ्रोचा फायदा उचलताना 3 धावा पूर्ण केल्यात.
सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स याचं प्रत्ययही आपल्याला पाहायला मिळालं. या 3 धाबांची आता दबाव फलंदाजी करणाऱ्या संघावर थोडासा कमी असेल. 4 गडी बाद 40 धाबा 3.4 चेंडूच्या समाप्तीनंतर ही स्थिती आहे एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघाची. 8 बॉल आणि आता 8 बॉल मध्ये 15 धाबांची आवश्यकता. 8 चेंडू 15 धाबा. प्रयत्न करतायत दोन्ही संघ मॅच जिंकण्याकरता, कारण ह्या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो पुढे लढण्याकरता सज्ज राहील, त्याचं आव्हान जिवंत राहील. लहान मुलं सुद्धा आकर्षित होतात. या स्पर्धेचं वैशिष्ट्य आपण बघितलं, फक्त क्रिकेटलाच प्राधान्य दिलं गेलं नाही, समाज कार्यामध्ये हातखंड आपण बघितलाय आयोजकांचा. पुढचा बॉल लोअर फुल टॉस बॉल चांगल्या पद्धतीने सनी आणि या चेंडूला ऑन साइडला वळवलं. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू जाताना पाहिलंय. बघता बघता 2 धाव पूर्ण. 2 धावांची धावसंख्या 4 बाद 42. 7 बॉल मध्ये आता हव्या आहेत 13 धाबा. कठीण आहे, अशक्य असं म्हणता येणार नाही. कान मंत्र फार महत्वाचा आहे. दोघांमध्ये चर्चा होणं फार गरजेचं आहे आणि ती चर्चा करण्याकरता फलंदाज नॉन स्ट्राईक इन कडून जाताना दिसलाय. 7 बॉल शिल्लक. 7 बॉल मध्ये 13 धावांची गरज. 7-13. कोण देगा किसका साथ. 7 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. प्रत्युत्तर देणाऱ्या एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघाला. अप्रतिम मॅचेस तुम्ही मैदानाच्या आत बघतायत. आजच्या दिवसात सुद्धा आपण अपेक्षा केली नव्हती अर्धशतक एखादा फलंदाज झळकावेल. ते सिद्ध करून दाखवलं प्रताप भोईर, अनमोल रत्न या टिवरी गावचं, ज्यांनी मागच्या मॅच मध्ये 57 धावा 17 बॉल मध्ये केल्या, 14 बॉल मध्ये केल्या. फुल टॉस बॉल, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक सरळ चेंडू खाली येतोय आणि कोणती चूक करत नाही. हा मिळतोय मोठा धक्का, बिग ब्लो. आता संकटामध्ये सापडलेत एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघाचे खेळाडू. 6 बॉल शिल्लक. 6 बॉल मध्ये जिंकण्याकरता धावा आवश्यक आहेत 13. 6 बॉल रिमेनिंग, 13 रन्स रिक्वायर्ड टू विन. एक थर्ड अंपायर सुद्धा मागितलाय. बिमर करता थर्ड अंपायर ची मागणी केलंय. बिमर साठी हा 3ऱ्या पंचानं आमंत्रण दिलंय. फलंदाजाने हा रिव्ह्यू घेतलाय. 3रे पंच म्हणून मॉन्टी गोडेकर सरांना तुम्ही बघतायत. सध्या आपण 2 धावा ज्या चेंडूवर काय घडलंय ते आपण बघणार आहोत. 42 वर 5 ही स्थिती सध्या आहे. बिमर साठी हा रिव्ह्यू घेतलाय. बॅट्समन कॉल होता. शैलेंद्र कमरेपेक्षाही खाली चेंडू जाताना दिसलाय आणि नॉट आउट. अंपायर डिसिजन. थर्ड अंपायर आपण बघितलं मॉन्टी गोडेकर. आउट. दॅट्स आउट, नो डाऊट आउट. कारण जो बिमर नाही, खऱ्या अर्थाने जो बिमरचा जो इशारा केलेला होता आणि इथे आता मात्र फलंदाजाला परतावं लागतंय. 42 धाबा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 6 बॉल 13 अशी स्थिती निर्माण झाली. या मॅच मध्ये संकट वाढले आहेत. 6 बॉल 13 धावांची गरज आहे. न्यू बॅटर मिस्टर डायगो मैदानाच्या आत गेलाय. आकाश भिडे कॉमेंट्री बॉक्सच्या समोर आहेत. शेवटच्या दिवसांमध्ये त्यांचा सुद्धा गोड आवाज तुम्ही त्यांच्या मुखातून बघणार आहात. आकाश नावाचा गोलंदाज शेवटचं षटक टाकण्याकरता आलाय. इथे धगधग वाढले असेल फलंदाजी करणाऱ्या संघाची. जे स्थिती आहे सध्याच्या घडीला 6 बॉल मध्ये 13 धावा हव्या आहेत. स्ट्राईक इन कडे उजव्या हाताचा खंदा फलंदाज मैदानाच्या आत तग धरून उभा आहे. 1 षटकाराच्या साहाय्याने त्यांनी धावा बनवलेल्या आहेत. त्या 14 धावा. चांगली फलंदाजी तो करतोय. अनेक मॅच मध्ये त्याने मॅच विनर भूमिका अदा केलेली आहे एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघाकरता. 6 बॉल 13 धावा. मॅच मध्ये रंग भरण्याचं काम गोलंदाज करेल काय, की त्याचा डाव फसवला जाईल फलंदाजा करवी. 6 चेंडू 13 धावा. गोलंदाज आकाश गोलंदाजी मार्गावर. लॉंग ऑन लॉंग ऑफ, काऊ कॉर्नर, मिड विकेट, डीप मिड विकेट. स्कोर लेगचा क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आत ठेवला गेलाय.
अशा प्रकारची आखणी आखली गेली, डावपेच आखले गेलेत. यष्ट्यांच्या पाठीमागे यष्टीरक्षक केंद्रबिंदूची भूमिका अदा करतोय. आकाश आणि एक षटक जे सुरुवातीचं टाकतोय. पहिल्या डावामध्ये चांगली फलंदाजी केली होती. 22 धाबा आकाशाने बनवल्या होत्या. आकाशाचा हा बॉल, आडवा बटचा वापर, चेंडू करतोय हा सपर.